कोपऱ्या कोपऱ्यावर गणपती मांडण्यापेक्षा गावात एकच गणपती बाप्पाचा उत्सव केला तर सगळी लोक आरतीला तिथे येतील. आज 2 जागेवर 2 कीर्तन ठेवले असते तर दोन्हीकडे अर्धे लोक भजने, तिकडं इकडं तिकडं, फुलं पण अर्धे, काहीवर पाकळ्या पडल्या, काहीवर देठ पडले, काहीवर काही पडले, काही मेळच नाही ना. पण इतकी माणसं तुंबलेली झाली. असं करणं अत्यंत गरजेचं आहे. महाराज यानं एकोपा निर्माण होतो. तुमच्या आमच्या जिवंत लोकात एकोपा झाला नवल नाही. 2 पितर तुम्ही एकत्रित आणले, याच्यात किती मोठा एकोपा आहे. काळाची गरज आहे सज्जनांना. बऱ्यापैकी लोकांची संकल्पना असती सामुदायिक लग्न करणे वगैरे वगैरे वगैरे. बऱ्यापैकी ह्या आपल्या राष्ट्राला पुढे नेण्याची चालना आहे. ती एक आवृत्तविधी आहे तो. म्हणून प्रथमतः 2 पुण्यस्मरण एकत्रित करता. त्यानिमित्तानं विधी आपोआपल्या घरी झाला असेल. ब्राह्मण ज्याच्या त्याच्या घरी येऊन पूजा केल्या असेल, पिंड पाडले असतील, तर्पण केलं असेल, तो जिथे तिथे झाला असेल. पण दोघांच्या नावानं ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाने जयघोष करून दोघांच्या नावावर एका वेळेला फुलं पडतात. याच्यापेक्षा अजून दुसरा कुठला आनंद घेता. आणि सगळी माणसं एकत्रित येऊन याच्यातली अर्धी फुटली असती. एक पलीकडे कोपऱ्याला कीर्तन, एक इकडे कीर्तन झालं असतं. दोघायला कळालं नसतं माणसं कसं काय चाळणीत अलीकडे. छान वाटलं. मा जगदंबेच्या दरबारामध्ये स्वर्गीय गोविंद बापू एखंडे यांचं 5वं पुण्यस्मरण आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी दक्षिणेच्या मालकाचा निरोप गोविंद बापूंना आला. हे लोकातली यात्रा सोडी ते जात राहिले. रामदासजी आणि परसरामजी हे गोविंद बापूंचे सुपुत्र. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण मोठ्या आदरानं करतात. श्रद्धेनं केल्या. वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, श्रद्धेनं केलं जातं ते श्राद्ध असतं. आणि श्राद्धावर खूप श्रद्धा ठेवली पाहिजे. जी माणसं आपल्या श्रद्धेय लोकांवर श्रद्धा ठेवत नसतात ती हरामखोर देवाची पण होऊ शकत नसतात. थोडं खाली येऊन सांगू, रक्ताच्या नात्यातल्या माणसावर जे प्रेम करू शकत नाहीत ती भंगीरे तुमच्यावर कधी प्रेम करतील. सगळ्यात मोठं प्रेम आपल्या लोकांवर असलं पाहिजे, आपल्या बापदाद्यावर असलं पाहिजे, आपल्या आजोबा पंजोबावर असलं पाहिजे, आपल्या आईवडिलावर असलं पाहिजे. हे सगळ्यात मोठं श्रेय पुण्य आहे. ते विटेवरच्या मालकाला आवडते. मी सांगेल पुढे. म्हणून रामदासजी एखंडे असतील, परसरामजी एखंडे गोविंद बापूंचे सुपुत्र, या दोन्ही सुपुत्रांना कोटी कोटी धन्यवाद. मला आमंत्रित केले याच्याकरता नाही. गेल्या 5 वर्षापासून तुम्ही आपल्या बाबाचं श्राद्ध करता. तुम्ही विटेवरच्या मालकाच्या आवडीचे माणसं आहात. कारण विटेवरच्या माणसाला ती माणसं आवडतात जी मायबापाचा आदर करतात. ती माणसं आवडतात. सात्विक ती पुत्र असतात जी आपल्या वाडवडिलांचा आदर करतात. ती पुत्र सात्विक असतात. मायबापाच्या पाया पडत नाही, महाराजाच्या थैल्या उचली तू हरामखोर येते. विठाला विठाला. थोडं कडक बोलतो मी केरू महाराज. एखाद्या वेळेस काही लोक कीर्तन कालांतरानं घेणार बी नाहीत. नाही घेतलं तरी पठ्ठ्याचं काही जात नाही. काय ताण नाही पठ्ठ्याला. बायको एकच आहे, 2 लेकरं आहेत, आई आहेत, वडील 90ला जात राहिले. काय नाही, आनंदी आनंदी असा पाईप द्यायला पंढरपुरातल्या मालकानं. काही कमी नाही कशीची. त्याच्यामुळे भंगिऱ्याची अंडरवेलीन बनेली धुण्यासाठी थोडंच परमार्थ आहे आपला. आणि त्यासाठी जगणारं नाही गिरगावकर. विडाला आवडत असतील लोकांना चोंबाळे लोक. घ्या तुम्ही तुमच्याकडे, आम्हाला काय करायचे त्याच्यावर. मालक जिंदाबाद आहे आमचा पंढरीतला. दुसरं पुण्यस्मरण एका मातोश्रीचं आहे. स्वर्गीय सुशीला संपत एखंडे. मला वाटतं सौभाग्यवती स्वर्गीय सुशीला संपत एखंडे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. सुदामराव, एकच चूक चिरंजीव, एक मुलगा आणि एक मुलगी शांताबाई यांचे सुपुत्र सुदामराव आपल्या मातोश्रीचं प्रथम पुण्यस्मरण मोठ्या आर्जव आतिथ्यात करतात.
त्या सुदामरावांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने इथे येण्याचा योग, जगदंबेचं दर्शन झालं. तारखेची संपर्क आदरणीय माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची पायीक आहेत ते. वारकरी संप्रदायाचा दिलासा आधार घेऊन त्या संप्रदायात गोडवा मोठ्या श्रद्धेने अंतकरणात ठेवतात असे आदरणीय केरू महाराज आहेत. त्यांनाही प्रणाम करतो. वारकरी व्यक्तिमत्व आहे. मी पहिल्या कीर्तनात पाहिलं, त्याच्यानंतर ठाणगावला पाहिलं, आज एक भेट झाली. वारकरी आहेत ते. विनेकरी बाबा असतील, ही सगळी या बाजूची मंडळी, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे वाघिरे महाराज असतील, बाजूचे किरण महाराज असतील, राजू महाराज असतील, ती गोपेगावकर महाराज असतील, या बाजूची मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. एकच विनंती करेल, राग येऊ देऊ नका. मोठी माणसं आहात तुम्ही, नाशिक जिल्ह्यातले. आम्ही तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रातले लोक म्हणतो. तुम्ही आमच्यापेक्षा 40 वर्ष पुढे आहात, म्हणून कीर्तनात शक्यतो पांढऱ्या पॅन्टी घाली जा. तुमच्या बुटा सगळं दर्शन घेतो. विठाला पूर्वीचा काळ कसा असो, आता हा काळ कॅमेऱ्याचा आलाय महाराज. इंटरनेट काळ आहे. ह्या जगात ही सगळी कीर्तनं वगैरे या कॅमेऱ्यावर लोक बघू शकतात. आणि काय होते मग, बाकीच्या भंगऱ्या लोकांना गुरुजी तितकंच पडतंय. काय संप्रदायातले लोक कुठंतरी शिस्तीत राहिले, त्याला ते तितकंच दिसतंय. हरामखोराला चांगलं काहीच दिसणार नाही. ते यांच्या पॅन्टीत दिसणार. फक्त ते पॅन्टी घालून उभं राहिले हे नाही दिसायचं त्यांना. ते नाही म्हणायचे पॅन्टीवरले पण कीर्तनात उभे नाही, त्यांनी काळ्यात पॅन्टी का घातल्या. म्हणून नालायकांनी आपल्याला डोळ्यात बोट घालू नये याच्याकरता आपण पांढऱ्या पॅन्टी घालायच्या. हा बायका नवऱ्याचे पैसे चोरून दागिने करून येतात. पैसे नवऱ्याची चोरी तीन, भावाचं नाव करते. माझ्या भावाने मला हार केलाय, माहिती तू भाऊ ऊस तोडायला जातो, त्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही, तुला काय हार करतो. आपण आपल्याच पैशाच्या पांढरे कपडे घ्यायचे. विठाला विठाला उपस्थित पंचक्रोशीतून या दोन्ही अण्णा एखंडीच परिवार आहे. या एखंडी परिवाराच्या या कार्यक्रमानिमित्त, पुण्यस्मरणानिमित्त जमलेली विष्ट मित्र सज्जन सखे सोयरे दायरे, तुम्हा सर्वांना वक्ता या नात्यानं प्रणाम करतो. तुम्ही प्रत्यक्ष शिवस्वरूप आहात. ज्ञानोबारायांचं वाक्य माझ्या मा जगदंबा मातेच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. हे पवित्र अधिष्ठान आहे. तुमचं गाव भगवान प्रभू रामचंद्रांच्या, लखनलालजींच्या, सीताई साहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं गाव आहे. पुण्यवान माणसं आहात. ज्या मातीच्या कणाकणामध्ये रामचंद्रांचा वास आहे, ज्या मातीच्या कणाकणामध्ये सीताई साहेबांचा वास आहे, ज्या मातीच्या कणाकणामध्ये वैराग्याचं टोक लखनलालजींचा वास आहे, अशा या पवित्र अधिष्ठानाला मनपूर्वक प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतोय. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे वाघ महाराज आहेत. महाराजांना सुद्धा प्रणाम करतो. साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. वा छान. तुटला आयुष्याचा दोरा. दोघ जणांनी आपल्या बाबांचं श्राद्ध करता, एक जण आपल्या आईचं श्राद्ध करतोय. महाराज, आई वडिला इतकं दैवत जगात मोठं कुठलंच नाही. कुठलं मोठं नाही, कुठलं मोठं नाही. मोठ्या माणसाचं वाक्य सांगतोय. आपल्याकडे प्रत्यक्ष पांडुरंग जर घरी आले, विटेवरचे मालक जर घरी आले, तर आपण त्यांची पूजा करणारच. देवाला आसनावर बसवलं, देवाची पूजा चालू होती. देवाची पाद्यपूजा चालू आहे. दह्या दुधाने पंचगव्यानं देवाचे पाय धुतले, त्याच्यावर तुळशीच्या मंजुळा ठेवल्या आणि पूजा चालू होती. तेवढ्यात ज्ञानोबाराय तुकोबाराय आले. ज्ञानोबाराय तुकोबाराय पांडुरंगाची पूजा करत असताना आल्याबरोबर, महाराज पांडुरंग कोणाकडे कसे येतील? भंगिऱ्याकडे. त्या अधिकारी माणसाकडे भगवान पांडुरंग परमात्मा आलेत. मग पांडुरंग परमात्मा ज्या व्यक्तीकडे गेले ती व्यक्ती साधी नाही ना. कोणाकडे देव कसा जाईल? देवाची पूजा चालू असताना ज्ञानोबाराय तुकोबाराय आल्याच्या बरोबर ती पूजा करणारी, पांडुरंगाची पूजा करणाऱ्या व्यक्तीनं पांडुरंगाला आसनावून उठील आणि सांगितलं, देवा
तुम्हाला बाजूला सरकावं लागतंय. या आसनावर मी ज्ञानोबा राय तुकोबा राय बसवीन. देव सारावे परते संत पूजावे आरते. संतांची पूजा देवाच्या अगोदर. देवाला राग आला असेल का? नाही. भगवान पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा तुकोबारायची पूजा करत असताना नाचत होते. पंढरीनाथ नाचत होते. इतका आनंद. स्वतःची पूजा लुटून दिली यजमानानं आणि संतांची पूजा केल्याबरोबर देवाला आनंद वाटत होता. आता ज्ञानोबा तुकोबारायची पूजा चालू आहे. देवाला उठून तिथं बसविले. इथं ज्ञानोबा तुकोबारायला बसविलं आणि पूजा करणाऱ्याचे मृत पावलेले आजोबा पितृरूपात आले. पितृरूपात आले. आता पितृरूपात आल्याच्या नंतर महाराज पूजा करणारा किती अधिकारी असेल? ज्याच्याकडे देव स्वतः आले. ज्ञानोबा तुकोबाराय स्वतः आले. ज्ञानोबा तुकोबारायची पूजा करत असताना ज्ञानोबा तुकोबारायच पूजा करणाऱ्याला म्हणले, आता आमची पूजा करू नको, पितरांची कर, पितरांची कर. दृष्टांत संपला. देवापेक्षा संत मोठे आणि संतांपेक्षा स्वतःचे पितर मोठे. मायबापा इतकं दैवत दुसरं कुठलंच मोठं नाही. पुन्हा एक मुद्दा सांगतो, कळेल रुचेल पचेल अशा सोप्या भाषेत सांगतो. अडचणीत हात घालीत नाही, इचू निघत असते, घालू बी नाही. कळेल रुचेल अशा साध्या भाषेत बोललं पाहिजे. हे मायानं हमन ब्रह्मन, बोटात अंगठी आहे का अंगठीत बोट आहे, टोपीत डोकं आहे का डोकीत टोप आहे, हे कशाला हे आगावपणा? शर्ट अंगात आहे का अंग शर्टात, हे कशाला कोणी सांगायचं? दोऱ्याचं शर्ट आहे का शर्टाचा दोरा आहे? आपल्याला काय करायचं? त्या घराने येऊन फुकट कळण शेंडी वळवळ. आपण भक्ती संप्रदायातली माणसं आहेत. सरळ 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 बोललं पाहिजे. आडकीता ठेवून द्याला दाडानं सुपाऱ्या फोडायला दात पडतील जुंबळ्या. तीर्थ 360 सांगितले. बरं 360 तीर्थ आपण पाहतो. 3437 उपनद्या आहेत भारत देशामध्ये. तसा मी 7वी पासच आहे. जास्त शिकलो तर अजून बी पुन्हा काही अभ्यास केला असता, पण आता कमी शिकलो, जाऊ दे, आता कसं शिकता येईल. 7वी पासच आहे. 2737 एक पुरावा, 2700 एक पुरावा. एवढ्या उपनद्या आहेत, उपनद्या. आणि तीर्थाच्या बाबतीत जर विचार केला तर 360 तीर्थ येतं. याच्यातले किती माहिती आहेत आपल्याला? ब्रह्मगिरीवरचं तीर्थ माहीत असेल, कुशावर्ता त्र्यंबक राजाच्या सानिध्यातलं. खाली येणारी खाली गंगा नाशिकची ही माहीत असेल. चंद्रभागा माहीत असेल. देहू आळंदीतली इंद्रायणी माता माहीत असेल. तुंगभद्रा कुठं आहे, चर्मनवती कुठं आहे, सरस्वती नदी कुठे आहे, हे काय माहिती आहे आपल्याला? तीर्थ तर 360 सांगितले. कुठं असेल चर्मनवती? ज्या चर्मनवती गंगेच्या तीरावर या भारतातल्या पवित्र देशामध्ये, या भारत देशामध्ये मानवी शिवाचं लग्न झालं. त्या शिवाचं नाव होतं राजा कर्ण. हे गंग देशात. याच देशाच्या लगत असणारा एक देश, त्या देशामध्ये 350 ते 360 तीर्थापैकी एक तीर्थ आहे. त्या तीर्थाचं नाव आहे गंडकी नावाचं तीर्थ. तिथले पंढरीतले मालक त्या तीर्थामध्ये पाषाण होऊन पडले. काय बघू शकतो आपण? 360 तीर्थ कुठे? एवढं आहे का आपल्याला बघायची हिंमत? बर ठीक आहे, आपण प्रयत्न जरी केला तरी पोहोचू शकतो का तिथपर्यंत? तर हे सर्व तीर्थ पंढरपूरला गेल्यावर प्राप्त होतात. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360. नुसती पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराची पाठभीत पाहिली की 360 तीर्थ घडते. पण यासाठी सायास लागते. इथून पंढरपूरला तर जावं लागेल. पंढरपूरला गेल्यावर पहिला तिथं विधी आहे चंद्रभागेचं स्नान करावं लागेल. त्याच्यानंतरचा विधी आहे नगर प्रदक्षिणा करावं लागेल. आणि नंतरचा विधी आहे मंदिराच्या जवळ यायचं. मंदिरालाचा कळस पाहून प्रदक्षिणा केल्याच्या नंतर मग पाठभीत पाहिली की 360 तीर्थ. पण हे 360 तीर्थ कधी घडतात माहिती आहे का? त्याच्यासाठी वेळ काढून पंढरपूरला जावंच लागेल. वेळ काढून त्या चंद्रभागेमध्ये जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये चंद्रभागेचं स्नान करावं लागेल. पायात बूट चप्पल न घालता रामकृष्ण हरी म्हणत म्हणत खांद्यावर पताका घेऊन नगर प्रदक्षिणा करावं लागेल. मग मंदिराच्या जवळ आल्यावर पाठभीत पाहिल्यावर 360 तीर्थ घडतात. म्हणजे प्रयत्न करावा लागतील का नाही? 1 रुपयाचा प्रयत्न न करता 360 तीर्थ मिळतात. सकल तीर्थाची धुरी
जे का जान माता पितरे, आईचं वडिलाचं दर्शन घेतलं रे घेतलं की 360 तीर्थ त्यांच्या पायावर प्राप्त होतात. इतके मोठे आई वडील आहेत, इतके मोठे इतके मोठे. आणि त्या आपल्या वडिलांचा आदर म्हणून रामदास आणि परसरामजी मोठ्या श्रद्धेनं पुण्यस्मरण करतात. आणि आपल्या मातोश्रीचं सुदामराव मोठ्या श्रद्धेने श्राद्ध करतात. या तिन्ही सद्भक्तांना धन्यवाद. त्यांच्या कुळामध्ये काही मुली आहेत, काही नातवी आहेत, नातू आहेत. हे सगळा जो काही परिवार आहे त्यांना कोटी कोटी धन्यवाद. सज्जनांनो, आयुष्याची माळ ही तुटत असताना यम हा विचार करत नाही. कधी कधी असं होतंय, लग्न जमलंय, पत्रिका छापल्यात, आजपासून 5व्या दिवशी लग्न आहे आणि आजच नवरदेव गेला. पाहतो आपण टीव्हीवर, पेपरवर केरू महाराज बातम्या. एक नवरदेव तर असा पाहला, हळदीला जाणार आहे म्हणून नावीदादाच्या दुकानात जाऊन काय करते, शेविंग, आता नवीन चेहरा धुण्याचं फेशियल काय अजय, हो, ते 1000-1500 रुपये देऊन असा चेहरा चोळून चोळून साफ करण्यासाठी. म्हणजे रंग पाहिलाच राहतो तो, त्याच्यात काय बदल होणार आहे? हा, पैशावाल्यानं तो 2-2 घंटे मुटके त्याच्यात घातले असते नीट होण्यासाठी. ते कसं होईल? ते मालकाने एकदा दिलंय ते दिलंय, त्याच्यात काय बदल नसते. हा, हे लय करणं हे पैशाचा जोर आहे. इकून चोळ तिकून चोळ, आमक कर तमक कर. ते नवरदेव त्या दादाच्या दुकानात गेला आणि त्यानं चोळून 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 तात्पुरता गोरापान केला. वापस येताना मोटरसायकल वाहनात अडकली. छापलेल्या पत्रिका, वाटलेल्या पत्रिका सगळ्या मातीत गेल्या. यमाने विचार केला का याला 5व्या दिवशी आता याचं लग्न होणार आहे. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैवबलं लाभस्तेषां उदस्तेषां पराजयो. त्याचा गाणं घातलेला आहे, गणेश बाप्पांचं आवाहन केलेलं आहे. देवदेवतेंना सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. नाही आम्हाला विचार केला. काय वाटलं असेल त्या मुलीला, मी ज्याच्याशी पाणी ग्रहण करणार आहे तो अक्षरशः अंतरपट सुटायच्या आधी 5 दिवसानं गेलाय. मागे भाऊबीजीच्या वेळेस एक वार्ता पाहिली. बहिणीच्या घरी ओळण्यासाठी भाऊ चालला, उसाच्या ट्रॅक्टरमध्ये गुतला, जाग्यावर गेला. यामाने विचार नाही करायला पाहिजे? क्या बहिणीच्याकडे चाललाय? नाही महाराज, नाही. त्या यमाशी करुणा. यमाला विचारलं, का रे तुला दयामाया का नाही? ते म्हणला, अरे मला ताण देऊ नका रे, मी पंढरीतल्या मालकाचा नौकर आहे, मालकानं सांगितलेलं करतोय. मी नौकर आहे दुसऱ्याचा, नौकर आहे नौकर आहे. यमाला काही दयामाय नाही. जन्मलेल्या लेकरानं काय दोष केलाय? नेमकंच झालेलं बाळ त्याला कळतंय का वाडा माझा आहे? त्याला माय पण कळत नाही माझी म्हणून. त्याला पिता सुद्धा कळत नाही माझा आहे. माझी मावशी कोण, काका कोण, काकी कोण, हे कोण बाजूचे आहेत, काही कळत नाही. आपापर भाव ज्याला कळत नाही, त्यानं जन्माला आल्यावर कोणाला शिवी दिली नाही, कोणाला वाईट बोललं नाही, कोणाची वस्तू घेतली नाही, तरी पण त्याला सुद्धा देव नियम घेऊन जातो. जन्मले ते बाळ, नाही विचार करत तो यम. कधी कधी जन्माला आलेलं बाळ जाते, आई वाचते. सज्जनांनो, कधी कधी इतकं पाहायला भेटता माणूस
बाळाला जन्म दिल्याबरोबर आई मरते, कोणाला प्यायचं त्यानं? असं कितीतरी पाहतो आपण. कारण तो यमाचा दोष नाही, तो आयुष्याचा दोष आहे. ज्याचे आयुष्य नोहे लेखा, ज्याचे आयुष्य नोहे लेखा, लिहिता आलं नाही, ती सुद्धा माणसं गेले. बाग आता लक्षात येईल काही काही लोकांना किती आयुष्य होतं. नाही थांबले ती सुद्धा. का थांबता येत नाही? हे उष्ण आणले. आणले ते उसने साच, देणे तयाचा प्रकार. आणले ते उसने साच, देणे तयाचा प्रकार. इतराचा पाडकून नेमिले जाण न चुके ते. पैठणचे मालक सांगतात. उष्ण आणले ना, हे द्यावं लागतंय, मोठमोठ्यांना द्यावं लागले. इतराचा पाड कोण नेमिले जाण न चुके ते. मोठमोठ्यांना जावं लागते. तुमची आमची काय कथा आहे? आयुष्याची माळ तुटत असते. किती मोठ्या माणसांची. एका व्यक्तीकडे किरू महाराज, एक व्यक्ती आली. त्या व्यक्तीचं दर्शन घेतलं. सत्पुरुषाय नमो नमः. आणि शक्यतो पाया चांगल्यांच्या पडलं पाहिजे. आपल्या संप्रदायाचं ब्रीद आहे, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. म्हणजे केरू महाराज याचा अर्थ असा नाही की भंगिऱ्याच्या पण पाया पडा, डुकरायच्या बी पाया पडा. हो, ते लायकीचे असले पाहिजे. हा, किती डुकर दाखवायचे तुम्हाला? 4 पायाचे नाही म्हणालो मी. पांढरे शुभ्र कपडे घातलेले सुद्धा डुकर दिसते. अशा नालायकांच्या पाया पडायचं नाही. एक मन पाहलती मी, पाणी पिना छान की पाणी चाळून पिलं पाहिजे, आजार होत नसते. आणि महाराज हा सात्विक शोधला पाहिजे, ज्याने एकही चूक केली नाही असं पाहिजे, ज्याचं आचरण शुद्ध असलं पाहिजे. अशा लोकांच्या पाया पडा. मग एकही अभंग पाठ नसलं तरी चालेल, पण आचरण गोड असलं पाहिजे. आचरण भ्रष्ट लोकांच्या पाया पडल्याच्या नंतर त्यांच्या पायातलं पाप तुम्हाला जाळू शकते, तुम्हाला जाळू शकते. पिढ्यानं पिढ्या मातीत जाऊ शकतात. पिढ्यानं पिढ्या कोणाच्या नाही पाया पडायचं. अशा अधिकारी व्यक्तीच्या पाया पडलं का दर्शनाची या प्रशस्ती पुण्य पुरुष. आळंदीतल्या मालकांनी सांग, पवित्र व्यक्तीचं दर्शन घेतलं. प्रणाम. एकदा नाही, दोनदा नाही, 5-50 पाऱ्या. हे काय काम आहे रे, एवढ्या बऱ्या पाया पडलास? हा, ते महाराजच होते. तुम्ही एखाद्या महाराजाला प्रसन्न करताल, दरवेळेस पाय पडा की 100 दी, 200 दी, 500 दी, 300 दी. ते कौरक पाय लांबूनच बसन पडत राहा. त्याला काय लाज थोडीची? गतुडं वाले ना त्याचं. हो, लय तुमचे नख लागले तर बुट घालून बसल. तुमच्यातले 2% असे बी नाकलीत, बुट घातल्या बी पाया पडतात पांचट. महाराज परमार्थाला कलंक. संप्रदायातल्या चुकीचं वागणाऱ्यांनी आणत असतील हे सोडून द्या, पण तुमच्यात पण 2% इतके भडवे येतं की चुकीचं वागणाऱ्यांना तुम्ही डोक्यावर घेता. विठाला विठाला. म्हणून या पापाचे वाटेकरी तुम्ही पण आहात. दोघा
अशी पतन सारिखेची. तुम्ही पण आहात. तुम्हाला एक सांगू, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. उदाहरण सांगतोय, उदाहरण कोणी अंगावर घेऊ नका. 5 जिल्ह्यात 1 नंबरचा गायक आहे पण दारू पितोय. लोक म्हणले त्याच्यासारखा गायक कोण नाही. आपला सप्ताह त्याच्याशिवाय रंगतच नाही. तू आज सप्ताह झालाच नाही. सप्त्या तेव्हा आणल्याच्या नंतर सप्ताह कसा होईल तू.